1932 साली ऑस्ट्रेलियात विचित्र आणि मजेशीर घटना घडली, ज्याला ग्रेट इम्यू वॉर म्हणतात. पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियातले शेतकरी कठीण परिस्थितीतून जात होते. त्यातच एक मोठी समस्या उद्भवली. कारण होते इम्यू नावाचे पक्षी. हे पक्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते. हे जवळपास 6 फूट उंचीचे आणि खूप वेगवान धावणारे होते. ते शेतकऱ्यांच्या पिकांवर तुटून पडायचे, विशेषतः गव्हाच्या शेतांवर. एका अंदाजानुसार सुमारे 20,000 इम्यूंनी पश्चिम ऑस्ट्रेलियात हाहाकार माजवला होता. शेतकऱ्यांनी सरकारकडे तक्रार केली आणि सरकारने एक अनोखा निर्णय घेतला. इम्यू विरुद्ध लष्करी कारवाई. ऑस्ट्रेलियन लष्कराला इम्यू विरुद्ध युद्ध करण्यास पाठवलं गेलं आणि त्यांच्याकडे पहिल्या महायुद्धात वापरली जाणारी शक्तिशाली शस्त्र लुईस मशीन गन्स होत्या. मेजर GPW मेरीडथ यांच्या नेतृत्वाखाली 2 नोव्हेंबर 1932 रोजी हे युद्ध सुरू झालं. पण प्रत्यक्षात काय घडलं? इम्यूंनी सैनिकांना धूळ चारली. हे पक्षी इतके चपळ आणि वेगवान होते की मशीन गन्सच्या गोळ्या त्यांना लागतच नव्हत्या. इम्यूंनी एक प्रकारे गनिमी कावा रणनीती वापरली होती. ते पळताना वेगवेगळ्या दिशांना विखुरले जायचे आणि सैनिकांना त्यांचा पाठलाग करणं अशक्य व्हायचं. पहिल्या हल्ल्यात फक्त 10 ते 12 इम्यू मारले गेले, पण शेकडो गोळ्या वाया गेल्या. काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न झाला, पण परिस्थिती बदललेली नाही. शेवटी 10,000 गोळ्या खर्चूनही फक्त अंदाजे 1,000 इम्यू मारले गेले. इम्यूंची संख्या कमी होण्याऐवजी उलट शेतकऱ्यांचं नुकसान वाढतच गेलं. अखेर सरकारने हार मानली आणि हे युद्ध थांबवलं. मजेदार गोष्ट म्हणजे लोक म्हणायचे या युद्धात इम्यूनचाच विजय झाला. हा इतिहासातला असा प्रसंग आहे जिथे माणसांनी शस्त्र वापरून निसर्गापुढे हार मानली.